प्रमेयमनघं निर्वाणशान्तिप्रदं ब्रह्मा शम्भु फणीन्द्र सेव्यमनिशं वेदान्तवेद्यं विभुं रामाचं जगदीश्वरं सुरगुरुं मायामनुष्यं हरि वन्देऽहं करुणाकरं रघुवरं भूपालचूडामणिं. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग महान भगवत भक्त जगद्गुरु तुकोबाराय यांचा चरणाचा सुंदर असा प्रकारे अभंग होईल. प्रस्तुत अभंगात तुकोबाराय म्हणतात, हे देवा, मला असे दान दे की तुझा विसर पडू देऊ नको. मग तू जर मला तुझ्या सतत स्मरणाचे आठवणीचे जर दान दिलेस तर मी आवडीने तुझे गुणगान गाईन. तुकोबाराय म्हणतात, हे देवा, आम्हाला काहीच नको देऊस तू, आम्हाला धन नको देऊ, संपदा नको देऊ, मुक्ती नको देऊ, आम्हाला फक्त एकच दे, आम्हाला संतांची संगती दे. तू जर आम्हाला संतांची संगती दिलीस तर आम्ही आवडीने तुझे गुणगान गाऊ. परंतु आम्ही आवडीने तुझे गुणगान गाऊ, तुझे गुणगान गायला जर आम्हाला हा जन्म पूर्ण नाही तर आम्ही दुसरा जन्म घेऊ. परंतु दुसरा जन्म घेणं हे आमच्या हातात नाही. म्हणून तू हे देवा, तू आम्हाला गर्भवासाला घाल. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठ्ठल जागराचे कीर्तन असावे असा नियम आहे. प्रथम दिवसाचे कीर्तन हे नामपर कीर्तन असावे व काल्याचे कीर्तन हे भगवंताच्या गुणलीलांचे वर्णनात्मक कीर्तन असावे. आजचे कीर्तन हे मागणीपर असावे. म्हणून मी मागणीपर अभंग निवडलेला आहे. विठ्ठल अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा. म्हणजे तो असा आहे की सालाबादाप्रमाणे चालत असलेला हा बालकीर्तन महोत्सव व या महोत्सवातील माझ्याकडे आलेली 6व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा होय. या कीर्तनासाठी उपस्थित असलेले आदरणीय भागवताचार्य शिवानंदजी महाराज शास्त्री, आदरणीय भागवताचार्य तुकाराम महाराज शास्त्री, गायनाचार्य सुभाष महाराज होगे, शिवाजी महाराज गडदे गुरुजी, आदरणीय मृदंगाचार्य हबाप्पा, बाजीराव महाराज काळे, भाजपचे युवा नेते मनोज भैया, विलासराव गायकवाड, तुकाराम बापू येवले व माझ्या बाबांचे प्रिय मित्रमंडळ, या सर्वांच्या चरणी प्रणिपात करून माझ्या सेवेकडे वळतो. विठ्ठल भागवतराव गायकवाड काकाचं नाव राहिलंच. ते माझ्याकडे असं लाल डोळे करून रागाने बघत होते. तेव्हा मला कळलं, ह्यांचं नाव राहिलं वाटतं. विठ्ठल विठ्ठल मृदंगाचार्य बाजीराव महाराज काळे हे नागिन कातीन टाकलेले सापावून चप्पल आहेत. गायनाचार्य असले संगतीला असल्यास, असले गुणवान माणसं संगतीला असल्यास होय मस्तीत येऊनच कीर्तन करेन ना. नाहीतर काय काय ठिकाणी काय ते माईक सिस्टीम आणि काय ते गायक. मी अंबाजोगाईला 2दा कीर्तनाला गेलो. सुभाष महाराज होते माझ्या सोबत. मी जेव्हा पहिल्यांदा कीर्तनाला गेलो तेव्हा एका माणसाने चालू उचलली, त्याचा ताळच हुटकला. सुभाष महाराजांनी त्याला अशी ढुसणी दिली.
ताल चुकायला ना ते माणसाला वाटलं अर जरा तज्ञ आहेत गड्या, त्यांनी पुढच्या वेळेस कधी चाल म्हणलेच नाही. विठ्ठल विठ्ठल परंतु इथली माईक सिस्टीम तर माझा बसलेला आवाजच वर आणला. नतले गायनाचार्य मृदंगाचार्य हे सुद्धा चांगले आहेत. सज्जनाओ, जीवन जगत असताना सुद्धा मागावं लागतं व परमार्थ साधना करत असताना सुद्धा मागावं लागतं. मागितल्याशिवाय मनुष्य कोणत्याच क्षेत्रात यशस्वी होऊ शकत नाही. प्रपंचात काही ना काही कमी पडतच असतं आणि ती उणीव भरून काढण्यासाठी मागावं लागतं. म्हणून मांगो तो अपने रब से मांगो, दे तो रहमत और न दे तो किस्मत, लेकिन दुनिया से हरगिज मत मांगना, क्योंकि जो दे वो एहसान और न दे तो शर्मिंदगी. और वैसे भी कौन देता है उम्र भर का सहारा, लोग तो जनाने में भी कंधे बदलते रहते. जीवनामध्ये एकच उद्देश असतं, आपलं जीवन पूर्णत्वाला प्राप्त व्हावं. जगामध्ये असं कोणीच नाही ज्याला पूर्णत्व नको आहे. प्रत्येक गायनाचार्यांना वाटतं माझ्यासारखा गायनाचार्य दुसरा कोणी नसावा, अर्थात माझी गायनाची कला पूर्ण असावी. प्रत्येक मृदंगाचार्यांना वाटतं माझ्यासारखा मृदंगाचार्य दुसरा कोणी नसावा, अर्थात माझी मृदंगाची कला पूर्ण असावी. प्रत्येक कीर्तनकाराला वाटतं माझ्यासारखा कीर्तनकार दुसरा कोणी नसावा, अर्थात माझी कीर्तनाची कला पूर्ण असावी. आणि गंमत अशी आहे की पूर्णत्वाच्या संगतीत पूर्णत्व प्राप्त होत असतं. पूर्ण कोण आहे? ओम पूर्णमदा पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. याला पूर्ण म्हणतात, अर्थात परमात्मा पूर्ण आहे. भगवद्गीतेमध्ये पूर्णत्वाचा दृष्टांत दिलेला आहे. अपूर्यमानम् अचला प्रतिष्ठम् समुद्रमापो प्रविशन्ति यद्वत् तद्वत् कामायम् प्रविशन्ति सर्वे सशान्तिमाप्नोति न कामकामी. समुद्र कधी खवळत नाही, वार्षे विना सागरू जैसा जळे नित्य निर्भळू. रागाचे सामान्यतः दोन कारणे असतात. एक, आपली इच्छा जर पूर्ण झाली तर आपल्याला आनंद वाटतो, परंतु आपली इच्छा जर पूर्ण नाही झाली तर आपल्याला राग येतो. परंतु समुद्राचे तसे नाही. सर्व नद्या दुथडी भरून जरी समुद्राला मिळाल्या तरी सुद्धा समुद्र यत्किंचितही वाढत नाही व आपली मर्यादा सोडत नाही. ज्ञानेश्वरीत माऊली म्हणतात, सरी सरिता ओघ समस्त परिपूर्ण होऊनी मिळत, तरी अधिक नव्हे शत मर्यादा नसंडी. उन्हाळ्यात काही नद्यांचे पाणी आटते म्हणून त्यांना खांडवे पडतात, परंतु तरी सुद्धा म्हणून त्यांचे पाणी समुद्राला मिळत नाही. तरी सुद्धा समुद्र यत्किंचितही कमी होत नाही व आपली मर्यादा सोडत नाही. ज्ञानेश्वरीत माऊली म्हणतात, ना तरी ग्रीष्मकाळी सरिता शोषून जाती समस्त, तरी न्यून नव्हे पडता समुद्र जैसा. अर्थात परमात्मा, अर्थात समुद्र पूर्ण आहे. समुद्राप्रमाणे परमात्मा पूर्ण आहे. या अभंगात आपल्याला ज्याच्याकडे मागायचं तो जर दातृत्ववान असेल तर ठीक, आपली मागणी महत्वाची. परंतु तो जर कंजूस असेल तर आपल्या मागणीचा काय उपयोग? आपल्याला देवाकडे मागायचं आहे. विठ्ठल विठ्ठल. ज्ञानेश्वर माऊलीने देवाचे सामर्थ्य ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायात सांगितले आहे. डोंगरांनी आपली बैठक सोडू नये, आकाशाने सर्वत्र राहावे, वायूने स्थिर राहू नये, अग्नीने जाळावे, मेघाने वर्षाव करावा, पृथ्वीनं प्राण्यांचा भार सहन करावा, समुद्राने आपली मर्यादा ओलांडू नये. ही ज्याची आज्ञा त्याला देव म्हणतात.
बरं, पाणी पृथ्वीचा नाश करते, पाण्याला तेज आठवते, मग हे तेज वायू बरोबर झगडते, मग आकाश हे वायूस भक्षण करून टाकते. निराते अटी तेज, तेजा वायूची झुंज, आणि गगन तव सहज वायू भक्षी. याशिवाय जर एखादी जरी बोट खवळले तरी ते क्षणार्धात अख्ख्या जगाची राखरांगोळ करू शकते. परंतु असे असतानाही ज्याप्रमाणे सर्कस नायकाच्या आज्ञेने जन्मत वैर असलेले प्राणी सिंह, वाघ, हत्ती, कुत्रा, लांडगा, मांजर हे जन्मत वैर असलेले प्राणी एकत्र येऊन पाणी पितात, अगदी त्याचप्रमाणे ही महाबलाढ्य पंचमहाभूते एकत्र येऊन त्याने नेमून दिलेली कामे सुरळीतपणे पार पडतात. त्याच्या सत्तेमुळे, त्या देवाच्या सत्तेमुळे त्याने नेमून दिलेली कामे सुरळीतपणे पार पडतात. अशा देवाकडे तुकोबाराय मागतात. बरं, मागणारे काय साधारण नाहीत. प्रत्यक्ष वेदशास्त्र संपन्न अशा रामेश्वर भट्टांनी त्यांच्या चरणाची आरती गायली. तुकिता तुलनेसी आले, तुकिता तुलनेसी, तुकिता तुलनेसी आले, तुकिता तुलनेसी. चरणी मस्तक ठेवीने आरती तुकारामा, आरती एका पारड्यात ब्रह्म ठेवले व एका पारड्यात तुकोबारायांना बसविले, तर तुकोबाराय ब्रह्माच्या तोडीचे ठरले. ज्याप्रमाणे ब्रह्म निरीच्य आहेत त्याप्रमाणे तुकोबारायांचे जीवन सुद्धा निरीच्य आहे. अंतःकरणामध्ये कसली इच्छा न राहणे ते परब्रह्माला प्राप्त झाल्याचे लक्षण होय. तुकोबारायांच्या बाबतीत थोडा विचार करा. ते म्हणतात, काम नाही, काम नाही, काम नाही, काम नाही, झालो पाहिजे कामा, झालो पाहिजे कामा, झालो पाहिजे कामा, काम नाही, काम नाही, झालो पाहिजे कामा, झालो पाहिजे कामा, झालो पाहिजे कामा, काम नाही, काम नाही, झालो पाहिजे कामा, झालो पाहिजे कामा, झालो पाहिजे कामा. हे तुकोबारांना माहित होतं, परंतु तरी सुद्धा तुकोबाराय देवाकडे दान मागतात. तुकोबाराय देवाकडे दान मागतात, परंतु ते परमार्थाला पोषक असलेलेच दान मागतात. ते तुकोबाराय अभंगाच्या संसारातील लोकांना देवाची कधीच आठवण येत नाही. घरातील सर्वांची जन्मतारीख ध्यानात आठवतात, परंतु देवाला स्वप्नात सुद्धा आठवत नाही. एक दृष्टांत सांगतो. एकदा महात्मा कबीर प्रवास करत होते. त्यांना तहान लागली व ते एका विहिरीवर पाणी पिण्यास गेले. बघा ना, त्या भावशाच्या चंद्रीला नत आणली, मला बी एक नत आणा किंवा. हे बघ श्यामल, त्यांना नुसतं मनुष्यच आवधी. लगेच भागवतराव गायकवाड काकाच्या दुकानात गेले, नथ घेऊन आले. पगार झाले, सर्व लोक घरी येतात. हे सर्वांना एकच उत्तर देतात,
माफ करा बुवा विसरलो. दुसरी म्हणते हे तर काहीच नाही. माझे पती इतके विसराळू की त्यांना ते स्वतः जेवले सारखं मला विचारतात मी जेवलो का ग. मला जर स्वयंपाक करायचा कंटाळा आला तर मी माझं जेवलेलं ताट पलंगाखाली ठेवते आणि त्यांनी मला विचारलं मी जेवलो का ग, ते त्यांना म्हणते हे बघा तुमचं ताट आताच जेवलात की. अगं त्यामुळे माझा कधी कधी स्वयंपाक करायचा त्रासच असतो बघ. तिसरी म्हणाली हे तर काहीच नाही. माझे पती इतके विसराळू की एकदा जेवण करून 7 वाजता पान खायला टपरीवर गेले, 9 वाजले तरी आलेच नाही. घरातली साखर संपली म्हणून मी भावशीच्या दुकानावर गेले साखर आणायला. तिथं पान सगळं उभा होते. मी त्यांच्याकडे पाहिलं आणि माझं मी गप्प उभी राहिले. त्यांनी माझ्याकडे पाहिलं तर मी गप्पच उभी राहिले. ते माझ्याकडे अजून जवळून पाहत. माझं मी साखर घेत गप्प उभी राहिले. ते माझ्याकडे अजून जवळून मला म्हणतात तुम्हाला कुठंतरी पाहिल्यासारखं दिसतंय हो. अगं माझ्या बाबतीत असं आहे तर माहेरच्या आल्यास मला कसं वाटत असेल. ह्या तिघीच्या गप्पा बाहेर संन्यासी ऐकू लागले. ते म्हणाले तुमचे पती तरी भाग्यवान आहेत, संसारातील गोष्टीच विसरतात, परंतु मी देवालाच विसरलो. संसारातील माहीत पदार्थांचा विसर झालेला बरा, परंतु देवाचा विसर पडू नये म्हणून तू खूप बरं म्हणतात तुझा विसर न व्हावा. समाजात मागणारा मनुष्य हलका मानला जातो. गवतापेक्षा कापूस हलका, कापसापेक्षा याचक म्हणजे मागणारा हलका. मनात प्रश्न निर्माण होतो की वारा हा गवतास व कापसास उडवून नेतो तर तो याचकास का उडवून येत नाही. याचक तर कापसापेक्षा हलका आहे, मग तो याचकास का उडवून येत नाही. तर वाऱ्याला भीती वाटते की हा याचक आपल्याकडे काहीतरी मागेल म्हणून वारा याचकास उडवून नेत नाही. तुनादपि लघुस्तूल तुलादपीच याचक वायुना किन्नितोऽसौ मामयं प्रार्थयेदिति. दुसऱ्या एका सुभाषितात म्हटले आहे की हा जो याचना न करण्याचा गुण आहे तोच खरोखर मोठेपणाचा मूळ आहे. याचना न करणे तेच खरे सुख, तेच खरे भाग्य, तेच खरे सामर्थ्य आणि तीच खरी कीर्ती. आणि एका ठिकाणी तुकोबाराय म्हणतात देवाचा ऐसा करी उपकार देहाचा विसर पाडी मज. देवा तुला विसर पाडायचा असेल तर या देहाचा विसर पाड, तुझा नको विसर पाडू. मग तुकोबाराय म्हणतात तू जर मला तुझ्या सतत स्मरणाचे आठवणीचे जर दान दिलेस तर मी आवडीने तुझे गुणगान गाईन. ते तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतो. विठ्ठल नवीन लग्न झालेली स्त्री कुटाला वर्णन करते. समजा आपल्या पतीकडं सासरी सोन्याचं दुकान आहे, बसायला मर्सिडीज गाडी, 4-5 मजली बंगला आहे, रोड टच 50 आहे, द्राक्षाच्या बाग आहेत, हापूस आंब्याच्या बाग आहेत, सर्व सुख सोय आहेत. आणि आपल्या वडिलांकडे फक्त एकच आहे, ते काय तर दारिद्र्य रेषा खालचं पिवळं कार्ड. आणि तरी सुद्धा गुणगान ती काढतच. विठ्ठल विठ्ठल एखादी सुनबाई म्हणते वाट जा रे वाट सरा पायी चाला तो खेड्याला सोन्याचं गोकुलप माझ्या बंधूच्या वाड्याला. एखाद्या माझ्यासारखा म्हणाला ताई साहेब जर तुमच्या बंधूच्या वाड्याला सोन्याचं कुरूप आहे तर आतमध्ये काय आहे. काव्य करावं बायांनी, रुसावं बायांनी, रडावं बायांनी, झोपा काढाव्या बायांनी, भांडावं बायांनी, कुचकं बोलावं बायांनी, नवऱ्याला टोचून बोलावं बायांनीच. विठ्ठल विठ्ठल
केस विंचरून हसत मुखाने करावे. नाहीतर नवरा सुद्धा ही घरात नवरा आलाय बेल वाजवतोय आणि तरी सुद्धा ही घरात डारडू झोपलेलीच. नंतर अर्ध्या तासानंतर ही बाहेर येणार दारू उघडणार तशा पिंजाडलेल्या केसांनी. जणू एखादी देवी आली राक्षसाचा वध करायला. तशी पिंजाडलेल्या केसांनी बाहेर येणार दारू उघडणार म्हणणार येणारच होते ना जरा दमदीर आहे का किती नाकी गेली जागी. चूक केलं हिनच आणि ढकलायचं नवरा. विठ्ठल विठ्ठल भांडव बायांनी समजा 4-5 भाऊ असते उद्या वाटण्या करायच्या असतात. रात्री नवरा बायकोची मीटिंग होते. अध्यक्षस्थानी पत्नी असते. बाई तुम्हाला तर काही कळतच नाही. लग्नाच्या वेळेस तुमची मान हत्तीच्या मानावाने होती. आता काम करून करून तुमची खोल्याच्या मुंडक्यावाने मान झाली. खोल्याच्या मुंडक्यावाने मान झाली. भाऊकीचं काय बाई घेताना चिपडाचं रान. ज्वारी पेरली की बांड होईल. अजून काठी भाजायची राहिली. भाऊकीचं काय बाई ती काय बऱ्या वाजती का काय. भाऊकीनं थोरल्या भावानं 2 लाख रुपये व्याजाने दिले सासरवाडीला. त्या 2 लाख रुपयाची हाय का तरी चुनूक तुम्हाला. उठलं की रानात अरे अंडुकरात आणि तुमच्यात काय फरक आहे. विठ्ठल विठ्ठल रानडुकरात आणि तुमच्यात काय फरक आहे. बाई तुम्हाला तर काही कळतच नाही. नेलच तुम्हाला मांजर गावला तर खताड्याच्या पोटी उचलाय येतील. तुम्हाला तर काय भेटायला नेतील का काय. डोळ्यात पाणी नाही उगत ना पण फुसकाऱ्या टाकी ती. विठ्ठल विठ्ठल कुचका बोलावं बायांनी. माणूस कीर्तनात किती हुशार आहे उद्या उशिरा आणि पुढे बसू द्या. लोक म्हणतात महाराजांच्या ओळखीच असेल किंवा कार्यकर्त्याच्या गर्दी गुर्जीच्या ओळखीच असेल म्हणून लोक बसू देतात. पण एखादी बाई उशिरा आली आणि पुढे बसलेले बाबा विठ्ठल विठ्ठल नवऱ्याला टोचून बोलावं बायांनीच. एखादा नवरा म्हणतो अगं उद्या भाजीत जरा तेल कमी टाक. उद्या महाराजांना तापले इथे जेवायला त्यांना तेल जास्त लागत नाही. ती म्हणती मी तुम्हालाच बोलवते ना तेल टाकायला. विठ्ठल विठ्ठल ज्ञानेश्वर महाराज म्हणतात देव हा गुणांचा समुद्र आहे. ऐसे भक्त चक्र तैसे त्रिभुवन नरेंद्रे बोलिले गुण तुझी घोंगडी चांगली
शारदा लिहिण्यास बसली तरी हे देवा तुझ्या गुणांचा पार लागत नाही. असितगिरी समंच्यात कज्जलं सिंधु पात्रे सुरतरु वर्षाखा लेखनी पत्रमुर्वी लिखति यदि गृहीत्वा शारदा सर्वकालं तदपि तव गुणानामीश पारं नयाति विठ्ठल देव गुणांचा समुद्र जरी असला तरी ज्ञानोबा व तुकोबाराय यांनी भगवंताच्या 6 गुणांना महत्व दिलेलं आहे. ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 गुणवर्य वसती जेत म्हणून तो भगवंतू विठ्ठल विठ्ठल. भगवंताचा पहिला गुण आहे यश. भगवान कधीच अपयशी ठरलेले नाही. कालयवनाचा मृत्यू मुचकुंद राजाकडून होता म्हणून भगवान स्वतः रणांगणातून पळून आले. ते त्यांनी स्वतः अपयश घेतले. त्यांना अपयश आले नाही. परंतु आपण सदा अपयशी ठरत आहोत. आपण कधीच यशस्वी ठरत नाही. ते कसे बघा. मी अंबाजोगाईला कीर्तनाला गेलो. कीर्तन झालं. मी बैठकीत बसलो. एक तरुण आला. म्हणला महाराज ही घ्या माझ्या लग्नाची पत्रिका. लग्नाला या बर का. मी म्हणलं येतो. पत्रिका मी वाचू लागलो. वधूच्या खालची मी तिची पदवी वाचली. ती होती LLMP. मला काय समजून होती पदवी. मी तिथे एक बाबा बसलेले होते. त्यांना विचारलं बाबा मी आता पस्तूर BA MA BA BEd MA BEd MD MBBS BHMS इतक्या पदव्या पाहिल्या परंतु LLMP पदवी नवीनच पाहिलोय. ते बाबा म्हणले अहो महाराज LLMP चा अर्थ आहे L म्हणजे लटक L म्हणजे लटक M म्हणजे मॅट्रिक P म्हणजे पास. लटक प्लटक के मॅट्रिक पास. मार्च मार्चला परीक्षा दिली. पास झालं ठीक. नाही पास झालं ऑक्टोबरला द्यायची. ऑक्टोबरला पास झालं ठीक. नाही पास झालं मार्चला द्यायची. हे आपले यश आहे. परंतु भगवान कधीच अपयशी ठरलेले नाही. नंतर मी वरच्या खालची त्याची पदवी वाचली. ती होती TDM. हो महाराज हे तर त्याच्यापेक्षा सोपं आहे. TDMचा अर्थ आहे T फॉर ट्रॅक्टर D फॉर ड्रायव्हर M फॉर महिंद्रा. ट्रॅक्टर ड्रायव्हर ऑफ महिंद्रा. आजकाल लोकांना तर कोणत्या पदव्या भेटायला जणू तात्या बाप्पा भाऊ ओ रघु तात्या ओ रघु पैशावाला आहे. आणि एखादा 90 वर्ष जरी असला अय नार्या हाय का तुला. 20 वर्षाचा आहे पण तुला तात्या. आणि 90 वर्षाचा असल्यास नार्या. विठ्ठल विठ्ठल. पाहत भिताडाकडं पाहत दरवाजाकडं चलतो भिताडाकडं. तात्या ही पदवी विठ्ठल विठ्ठल. भगवंताने आपला यश हा गुण हनुमंतरायला दिला. हनुमान हे ज्ञानी भक्त होते. ज्ञानोत्तर भक्ती करणारा ज्ञानी भक्त. ज्ञानेश्वर महाराजांच्या भाषेत 34 ठाई काहीच करणे नाही म्हणून भक्त तो पाही ज्ञानिया माझा. भगवंताचा दुसरा गुण आहे श्री. भगवंताने आपला श्री हा गुण बिभीषणाला दिला. श्री म्हणजे धन लक्ष्मी. यामध्ये गोधन गजधन वाजीधन कनकधन रतनधन इत्यादी संसारातील साधने आहेत. इत्यादी संसारातील साधने आहेत. धनवंतास मान्यता दिली जाते. धनवंता लागी मान्यता आहे जगी.
बायको सर्वजण धनवंतास मानतात, सर्व गुण धनलक्ष्मीमुळेच मिळतात असे सुभाषितकार म्हणतात. भगवंताने आपला स्त्री हा गुण बिभीषणाला दिला. बिभीषण हा अर्थार्थी भक्त होता म्हणून भगवान श्री प्रभू रामचंद्राने त्याची इच्छा पूर्ण केली, त्याला लंकेचा राजा केलं. भगवंताचा तिसरा गुण आहे औदार्य. भगवंताने आपला औदार्य हा गुण कर्णाला दिला. कर्णाचे वर्णन ज्ञानेश्वर माऊलींनी रिपु गज पंचननु कर्णवीरू असे केले आहे. कर्ण हा दानवीर होता. भगवंताचा चौथा गुण आहे ज्ञान. ज्ञानी उपदेशीला चतुरानन. भगवंताने आपला ज्ञान हा गुण ब्रह्मदेवाला दिला. भगवंताचा पाचवा गुण आहे ऐश्वर्य. ऐश्वर्य वाढविला अर्जुन. त्या मोहामुळे ग्रासलेल्या अर्जुनाला भगवंताने ऐश्वर्य हा गुण दिला. भगवंताच्या या गुणामुळे अर्जुन 18वा अध्याय संपल्यानंतर भगवद्गीतेत म्हणाला, हे देवा, तुझ्या या ऐश्वर्य गुणामुळे माझा मोह नष्ट झाला. मग तुकोबाराय म्हणतात, देवा, तू आम्हाला काहीच नको देऊ, आम्हाला धन नको देऊ, मुक्ती नको देऊ, संपदा नको देऊ, आम्हाला फक्त एकच दे, आम्हाला संतांची संगती दे. ते तुकोबाराय बनवते न लगे संगती दे. सोने रूपी आम्हा मोती केसवाना मानिका पाशाना खडे जैसे. संपदा. रावणा एवढी संपत्ती कोणाकडेच नव्हती. किती घरे होती ती? मोठी घरे जिथे कशा आणि तांब्याची शुद्धांच्या नाती
कांचनाची सप्तकोटी. तुकोबाराय म्हणतात संत संग दी सदा. दुर्जनाची संगती जर परमार्थाला आडवी येत असेल तर मनुष्याने दुर्जनाचा त्याग करावा. मनुष्याने दुर्जनाचा त्याग करावा. बापाचा, भावाचा आणि माईचा त्याग करावा. प्रल्हादाने बापाचा त्याग केला, विभीषणाने भावाचा त्याग केला व भरताने आईचा त्याग केला. प्रल्हादे जनक विभीषण बंधू, प्रल्हादे जनक विभीषण बंधू, राजमाता निंदू भरत केले, राजमाता निंदू भरत मनुष्याने आपले हित जरी होत असले तरी सुद्धा दुर्जनाची सेवा करू नये, उलट मोठ्यांचा आश्रय घ्यावा. विभीषणाने भावाचा त्याग केला व रामाला घेतले, याचा परिणाम राम भेटले. परंतु विभीषण हा अर्थार्थी भक्त होता म्हणून प्रभू श्रीरामाने विभीषणाची इच्छा पूर्ण केली, त्याला लंकेचा राजा केला. संगतीचे महत्व पटवून देत असताना आपण हिरा नावाची गोष्ट पाहिली नसेल परंतु ऐकली नक्कीच असेल. आपण हिरा नावाची गोष्ट नक्कीच ऐकली असेल. हिरा हा कितीतरी कोटीचा असतो. सोन्याचे व्यापारी सोडून मी, गडदे गुरुजी, सुभाष महाराज आमच्यासारखं नंतर काय हो महाराज, ते हिऱ्याची किंमत किती आहे? आम्ही हिरे पाहिलेच नाही तर असले हिरेची आम्हाला किंमत काय कळणार आहे? आम्ही हिरे पाहिले. कोण म्हणतो आम्ही हिरे नाही पाहिले? होय गरजे गुरुजी, पहिले का आपण हिरे? आम्ही हिरे पाहिले, परंतु रात्री रस्त्यावरून असे डोलत चाललेले की ज्यांना 20 फुटाचा सुद्धा रस्ता पुरत नाही. विठ्ठल हिरा आणि गारगुट्टी सारखीच असते. मग हिरा आहे का गारगुट्टी कसं ओळखायचं? हिरा आयरनीवर ठेवायचा आणि वरून उपरण्याने आणायचं. आणि झोपी गेले का काय? जर चुरा झाला तर समजायचं गारगुटी, परंतु चुरा न होता तसाच जर आयरनीत घुसला तर समजायचं हिरा. असे असणारे अभेद हिऱ्यांनी जर ढेकणाची संगती Krishna
गुणगान गायला हा जन्म जर नाही पुरला तर आम्ही दुसरा जन्म घेऊ, परंतु दुसरा जन्म घेणं हे आमच्या हातात नाही. म्हणून हे देवा तू आम्हाला परत पुन्हा एकदा गर्भवासाला घाल. स्टेजवर आत्ताच उठून गेले. ताबडतोब तुम्हाला भारूड ऐकायला भेटणार, पाहण्यासाठी भेटणार. ऐका, आजचं हे 6व्या दिवसाचं कीर्तन पुष्प. भूमीचे मार्दव सांगे कोंबाची लवलव. आपल्या या माजलगावाच्या भूमीमध्ये उगवलेला हा कोम आहे. भूमीचे मार्दव सांगे कोंबाची लवलव. आपल्या या माजलगावच्या भूमीमध्ये उगवलेलं हे कोम आहे. तर निश्चितच या कोमाला खूप मोठं होणार आहे, लक्षात ठेवा. आणि अनेक कीर्तनकार बाहेरून आलेले, पण आपल्या माजलगावचंही कसं असावं त्याच्यासाठी शेवटचं पुष्प आहे. तर या छोट्याशा कीर्तनकाराचं सुंदर असं कीर्तन, हेची दान दे गा देवा तुझा विसर न व्हावा, या अभंगावर चांगल्या पद्धतीचं चिंतन केलं. तर याच्या आईबाबांनी स्टेजवर यावं. विशेष म्हणजे आज या स्टेजवर खूप मोठे महंत आलेले आहेत. हरिभक्तपरायण तुकारामजी महाराज शास्त्रीजी यांच्या हस्ते व शिवानंद महाराज शास्त्री या दोघांच्या हस्ते, साधूंच्या हस्ते याच्या आईबाबांचा सत्कार करण्यात येईल. या कीर्तनाला एक बक्षीस आलेलं आहे. मंचिकराव थोरात आणि मनोज भैया फरके